श्री स्वामी समर्थ. कसे काय आहात मंडळी? चला तर मग पुरवूया का आपल्या जिभेचे लाड, जिभेची तृप्ती, मनाला शांती. तर आजचा आपला पदार्थ आहे कलाकंद. कलाकंद करण्यासाठी खूपच सोपं आहे. तर इथे मी 1 लिंबू व अर्धा लिटर टोंड मिल्क घेतलेला आहे. लिंबाचा व दुधाचा वापर करून तुम्ही ही चविष्ट मिठाई कशी बनवू शकता हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहू. तर इथे मी जाड तळाची कढई घेतलेली आहे. त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालू, जेणेकरून आपलं दूध खाली लागणार नाही. तुमच्याकडे जे दूध अवेलेबल असेल ते तुम्ही इथे वापरू शकता. रक्षाबंधन स्पेशल मिठाई आहे ही. तुम्ही नक्कीच तुमच्या घरी करून पहा. सर्वांना खूप आवडेल व फर्स्ट अटेम्प्ट मध्येच तुमची मिठाई सुंदर बनेल. तर इथे मी लिंबाचा रस काढून घेते. ही मिठाई जरी आपण लिंबू घालून बनवत असलो तरी लिंबाचा आंबटपणा या मिठाईमध्ये बिलकुल उतरणार नाहीये. तर ही मिठाई गोड व चविष्ट लागणार आहे. तोंडात घालताच विरघळणारी ही मिठाई आहे. तरी आपण इथे लिंबातले सर्व बी काढून घेऊया व यामध्ये आपण थोडंसं पाणी ऍड करू. आपण एकदम लिंबाचा वापर करणार नाही दुधामध्ये. आपल्याला हे पाणी घालून लिंबाचा रस डायल्यूट करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता दुधाला छान उकळी आलेली आहे. साईडला लागलेली दुधाची शाई पण आपण या दुधामध्ये मिक्स करत राहू. दुधाला छान उकळी येताच जो लिंबाचा रस आपण बनवला आहे तो आपण थोडा थोडा करून या दुधामध्ये शिंपडत राहू. इथे तुम्ही गॅस कमी जास्त करून हे दूध आपल्याला शेवटपर्यंत आटवून घ्यायचं आहे व जेव्हा दुधाला उकळी येईल त्यावेळेस ह्या लिंबाचा रस असा शिंपडत राहून दूध आपल्याला एकसारखं ढवळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता दूध किती दाणेदार मस्त झालेलं आहे. आपण एकदम लिंबाचा वापर केला तर दूध पूर्णपणे फाटू शकतं. म्हणून आपल्याला थोड्या थोड्या वेळाने जेव्हा दुधाला उकळी येईल तेव्हा हा रस थोड्या थोड्या वेळाने शिंपडत राहायचा आहे. आपलं दूध थोडं आटत आल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धी वाटी मिल्क पावडर मिक्स करू. मिल्क पावडरमुळे आपल्या मिठाईला आणखीन थोडी चव जास्त येते. त्याचबरोबर अर्धी वाटी साखरही घालू. तुम्हाला जास्त गोड आवडत असल्यास तुम्ही साखरेचा आणखीन वापर करू शकता. व गॅस कमी जास्त करून आपण दूध आणखीन आटवून घेऊया. साखर घातल्यामुळे दूध आपलं थोडंसं पातळ झालेलं आहे. साईडला लागलेल्या खरवसी आपण काढत जाऊ व ह्या मिठाईमध्ये मिक्स करत जाऊ. त्याचमध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर ही घातली आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त कलर आलेला आहे मिठाईला व किती दाणेदार झालेली आहे ही मिठाई. ही मिठाई तुम्ही नक्की करून बघा. रक्षाबंधन स्पेशल नारळाची वडी व नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात मी व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे व त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही नक्की पहा व मला सांगा कमेंटमध्ये की ही मिठाई तुम्हाला कशी वाटली व हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात. तर या स्टेजला आपण ही कढई बाजूला ठेवूया व आपण एका डब्याला किंवा एका भांड्याला ग्रीस करून घेऊ. इथे माझ्याकडे चौकोनी आकाराचा डबा आहे. त्यामध्ये मी थोडंसं तूप घालून या डब्याला पूर्णपणे ग्रीस करून घेते. अशा पद्धतीने डब्याला तुम्ही ग्रीस करून घेतलं तर जेव्हा तुम्ही मिठाई तुमची सेट झालेली मिठाई डिमोल्ड कराल तेव्हा खूप सहजपणे ती बाहेर येईल.
आता आपली झालेली मिठाई आपण या डब्यामध्ये सेट करूया. पाहू शकता तुम्ही किती दाणेदार त्याला स्ट्रक्चर आलेलं आहे व कलरही किती सुंदर आलेला आहे. अशा पद्धतीची मिठाई जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने सणाला बनवली तर तुमचा सण मस्त साजरा होईल. तुम्हालाही आनंद होईल व खाणाऱ्यालाही आनंद होईल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच ही मिठाई तुमच्या घरी करून पाहाल याची मला खात्री आहे. तर अशा पद्धतीने आपण ही मिठाई डब्यामध्ये सेट करून घेतली आहे. याला झाकण लावून आपण ही मिठाई रूम टेम्परेचरला येईपर्यंत आपण याला एका रुमालामध्ये कव्हर करून ठेवून देऊ व थंड झाल्यानंतर याला आपण फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊ. गरम गरम ही मिठाई फ्रीजमध्ये ठेवू नका. तर नॉर्मल झाल्यानंतर मी फ्रीजमध्ये ह्याला ठेवत आहे. तर मी 2 तास ही मिठाई फ्रीजमध्ये ठेवली होती. तुम्ही पाहू शकता किती मस्त सेट झालेली आहे. तुम्हाला हव्या असलेल्या आकारामध्ये तुम्ही ही मिठाई कट करून घ्या. तुम्हाला आवडत असल्यास वरून तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकून त्याला गार्निश करू शकता. अशा प्रकारे ही मिठाई तुम्ही नक्कीच करून पहा. आवडल्यास मला लाईक, शेअर व कमेंट करा. थँक यू.